समजा झालं अबकड. मला सांगा, नाऊन मॅट्रिक जरी असलं ना 8वी पास असलं तरी त्याला त्या अबकड झाल्यामुळे डायरेक्ट कलेक्टर होता येईल का? शिकावंच लागेल ना. IPS MPSC परीक्षा देण्यासाठी, IPS होण्यासाठी परीक्षा द्याव्या लागतील ना, अभ्यासच करावा लागेल ना, शिकावंच लागेल ना, तशी पात्रताच बनवावं लागेल ना. महाराणी काय केलं? शिकले. हा गुन्हा आहे का त्यांचा? मग जास्त शिकलेला महार जर आरक्षणाचा फायदा घेत असेल तर स्वतःच आत्मपरीक्षण करा. आम्ही कुठे कमी पडलो आणि आम्ही का कमी पडलो? आरक्षण SCचं बाबासाहेबांना सगळ्याला दिलं का एकट्या महाराला दिलं? सारखंच आरक्षण दिलं ना 59 जातीला, सारखंच दिलं. मांगाला दिलं, चंबाराला दिलं, कुंभाराला दिलं, सगळ्याला दिलं, भंग्याला दिलं. मग महाराची प्रगती का झाली याचं अवलोकन करा ना, अवलोकन. अबे गुळगुळ्याच्या काठ्या मारायनं फेकून दिल्या आणि शाळेच्या पायऱ्या चढायला लागला महाराचा पोरगा. बापानं पायात चप्पल घातली नाही पण पोराच्या हातामध्ये पाटी आणि पुस्तक दिलं. माईला लुगडं भेटलं नाही पण पोरीच्या हातामध्ये पेन आणि लेखनी दिली. म्हणून ही प्रगती. तुम्ही या ना, आम्हाला ओव्हरटेक करा, शिका, खूप शिका. कोण तुम्हाला अडवलंय? तुम्हाला शाळेत गेल्यावर काय तुमच्यावर गुन्हे दाखल केले काय काहून आले म्हणून? शिका ना, करा आम्हाला ओव्हरटेक. मांगावर बोललो की मांगाचं आहे. अबे बुद्ध फुले शाहू आंबेडकर, बुद्ध फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी राजा, अण्णाभाऊ साठे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या येरेकरनं डोक्यात भरले आहे. मग सांगा मनुवादी भडव्यांनो, जातीवादी भडव्यांनो, जातीच्या पुजाऱ्यांनो, मला तुम्ही कोणत्या जाती धरले आहे? कोणत्या जाती धरले आहे? काही बॉम्ब उठवली येरेकर मांगाचं वय होय ना? मांगासाठी मांगाचाच हाव, सगळ्यासाठी मी सगळ्याचाच हाव. मी माणसासाठी गातो, जातीसाठी गात नाही. मला आश्चर्य वाटते बाबा, मग आज्या महाराचा, मग आजी महाराची, मग बापय महाराचा आणि मग माये महाराची. अरे मीच कसा महाराचा? बाई म्हणानं घेण्या न देण्याचं बदनामी करायची. एखादा प्रबोधनकार असेल, एखादा चांगला विचारवंत असेल, अरे बुद्धाची बदनामी झाली, बाबासाहेबाची झाली, हाल तर अण्णाभाऊ साठेचे झाले नाही का? कोणाच्याही बोलण्याला बळी पडू नका. RSSचं मनुवादी लोकांचं हे षडयंत्र आहे. ह्या SC समाजाला एकत्र राहू द्यायचं नाही, याच्यापुढे फाटाफूट करायची. त्याच्यातले काही आमचे माणसं फुटले आणि ते स्वार्थ अंध होऊन या समाजाला दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. मित्र हो, SCचे वर्ग आहे, या वर्गात आपल्याला सगळ्याला बसवलंय नाही का? अबकड जरी झालं तर विषय बदलणार नाहीत. एखाद्या वर्गाचे अबकड जरी झाले, तुकड्या जरी झाले, विषय तेच राहतील. तुमच्यासाठी काही विषय बदलणार नाहीत. विद्यार्थी असं आहे ते. शिका तुम्ही. शिकण्याचे दालन खुले केलेत बाबासाहेबांनी सगळे. SCच्या कॅटेगरी मध्ये बसणाऱ्या लोकांना याईनच फायदा घेतला. म्हणजे काय, आमच्यासाठी काय वेगळा SCचा काय कोटा केलता का बाबासाहेबांना संविधानामध्ये? तेच तुम्हाला दिलं ना. फक्त तुम्ही शिका, आम्हाला ओव्हरटेक करा आणि पुढे जा ना. अभिनंदन करतो आम्ही. एका शरीराचे 2 हात आहेत, मांग आणि महार. हे विभक्त होऊ शकत नाहीत. कोणाला करायचे असतील तर त्यांची मर्जी. कि ये संविधान है, गीता के हर एक श्लोक में हिंदुओं का ईमान मिलता है, बाइबल के हर पन्ने पे ईसा मसीहा का फरमान मिलता है, कुरान में मुस्लिम को खुदा का एहलान मिलता है, लेकिन भारत के संविधान में सभी को सरी का सम्मान मिलता है. ये बाबा साहब की देन है.